नागरी संरक्षण दल सी विभाग आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि आपल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक स्थानिक लेवलवर स्थानिक पातळीवर नागरी संरक्षण दलाचं काम आम्ही म्हणजे ट्रेनिंग देण्याचं काम, लोकांना माहिती देण्याचं काम, प्रशिक्षण देण्याचं काम आमच्या नागरी संरक्षण दलाच्या वतीने होतं। पुणे शहरामध्ये असे 10 विभाग आहेत। त्या 10 विभागामध्ये नागरी संरक्षण दलाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये घरातला प्रत्येक व्यक्ती हा नागरी संरक्षण दलाचा सभासद असला पाहिजे। कारण येणाऱ्या परिस्थिती केव्हा कधी सांगू शकत नाही की त्या वेळेस जर ही परिस्थिती निर्माण झाली तर आपले नागरिक आमचे नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक प्रत्येक भागात असल्यामुळे त्या ज्या काही दुर्घटना घडतात त्या दुर्घटनेच्या ठिकाणी ते स्वतः येऊ शकतात। फार मोठं चांगल्या प्रकारचं कार्य आम्ही संघटनेमध्ये चालू आहे। असेच उपक्रम आम्ही पुणे शहरातील जे वेगवेगळे विभाग आहेत नागरी संरक्षण दलाचे त्या ठिकाणी असंच आरोग्य शिबिर आम्ही आयोजित करणार आहोत। त्यामुळे आरोग्यासाठी कॉन्शियस राहण्यासाठी नागरिक म्हणजे आमचे जे कार्यकर्ते आहेत नागरी संरक्षण दलांचे त्यांना याचा नक्कीच लाभ होईल। आणि महाराष्ट्र शासन प्रमाणित नागरी संरक्षण दल असल्यामुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही लायन्स क्लब आणि नागरी संरक्षण एकत्रित हे आम्ही कार्य असंच आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि कुणाला तरी बरोबर घेतल्यानंतर या कामाचा अधिक आपल्याला रिझल्ट हा मिळतो। आणि अशा जर संस्था जर आपण घेतल्या की त्या सेवाभावी आहेत की त्या काही आपल्याला म्हणजे एवढी मदत करू शकतात तर मग त्यांना काय घेऊ नये। नागरी संरक्षण दलाचा सी विभागातील सर्व कार्यकर्ते आणि लायन्स क्लबचे सर्व मेंबर्स हे ह्या विभागात जे काही काम करत आहेत ते अतिशय अमूल्य आहे। आणि ते जे मी म्हणते ग्रासरूट लेव्हलला जाऊन की प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनी संरक्षणाचे जे धडे त्यांना द्यायचे आणि आरोग्याविषयी जी जनजागृती करायची हे काम त्यांनी असंच पुढे कायम चालू ठेवावं। माझा ह्याला पूर्ण माझ्या साईडने जेवढं शक्य आहे तेवढी मी मदत करीन, माझा वेळ काढायचा प्रयत्न करीन आणि या कार्यक्रमांसाठी अनेक होणाऱ्या पुढच्या उपक्रमांसाठी मनपूर्वक शुभेच्छा।